तिकडे निलेश लंके आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची दाट शक्यता आहे। आज लंके हे आपली पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत। शरद पवार गटाकडून लंके यांना अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी निश्चित मानली जाते। सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पार पडणार आहे ते स्वतः आपल्या सोबत आहेत। आज महत्त्वाची बैठक आहे, पुढील दिशा ठरवण्यासाठी ही बैठकीचं आयोजन केलेलं आहे। काय सांगाल? मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असो किंवा देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचं वार वाहू राहिल्यानंतर मी सुद्धा माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त गावात जाण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त लोकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये फार लहान लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण सहकाऱ्यांकडून असो किंवा आमच्या शेतकरी बांधवांकडून असो, या सगळ्यांचा जनतेचा जनमानसाचा कौल काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आज सुद्धा कुठला जरी उद्या निर्णय घ्यायची वेळ आली तरी तो निर्णय घेत असताना आपल्या कुटुंबातल्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांचा विचार जाणून घेतला पाहिजे। कारण नगर पारनेर विधानसभा मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे। तर माझे हे सर्व सहकारी यांनी मला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे स्वतः उमेदवार असल्यासारखी भूमिका पार पाडली आणि मला 62,000 मताधिक्याने मला त्या मतदारसंघामध्ये निवडून दिलं। मग माझी प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये एक सवय, माझ्या विश्वासातल्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा निर्णय काय, त्यांचा विचार काय आहे त्यावरच मी निर्णय घेत असतो। उद्या माझा निर्णय काय आहे आणि माझ्या लोकांच्या निर्णयामध्ये विसंगती जर दिसून आली तर मी घेतलेला निर्णय मी घेत नाही। शेवट त्यांनी निर्णय घेतलेला निर्णय मी मान्य करत असतो। तर त्या बाबतीत आज आपण मीटिंग लावलेली। खरं तर लोकसभा निवडणूक सुरू झाली त्यापासून तुम्ही नगर दक्षिणमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात। खासदार सुजय विखे असाच लढत होणार आहे। आता तुम्ही नगर दक्षिण मतदारसंघातील नागरिकांचं मत जाणून घेतलं, आज मतदारसंघातील नागरिकांचं मत जाणून घेणार। मात्र आतापर्यंत लोकांच्या मनामध्ये काय आहे, म्हणजे तुमची चर्चा झाली, नेमकं काय सांगा? लोकांच्या जनतेच्या मनात काय, मतदारसंघातील लोकांची भावना काय, ही भावना मी आमच्या सर्व सहकारी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण त्यांनी पण आम्ही एक 15 दिवसापूर्वी मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही पण जरा कानोसा घ्या, तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा, मला काय वाटतं ते मी सांगणार। अशा आमच्या एक संगनमताने चर्चा होऊनच निर्णय होणार आहे। म्हणजे तुम्ही